सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा अजब कारभार जगण्यासाठी रांग आणि मेल्यानंतरही रांग. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या कारभाराचा आणखीन एक धक्कादायक प्रकार कृष्णा घाटावर समोर आलाय. मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी आवश्यक साहित्य पुरवण्याचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दुःखद प्रसंगातही नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. वर्दी देऊनही महानगरपालिकेने कर्मचारी घाटावर उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे ठेकेदारांची मनमानी वाढलेली असून नागरिकांना विविध कारणांनी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचं सांगितलं जात आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही ते साहित्य दिले जात नसल्याची तक्रार आहे. काही वस्तू स्वतंत्रपणे विकत घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे. तसेच डिझेलच्या वापराबाबत, साहित्याच्या गुणवत्तेबाबत आणि इतर खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कृष्णा घाटावर महापालिकेचा जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सार्वजनिक सेवा देण्यासाठी नेमलेले कर्मचारी जर कर्तव्यावरच नसतील तर त्यांची जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. स्थानिक स्तरावर आधार सेवा फाउंडेशन मिरज यांच्या माध्यमातून घाट परिसरात स्वच्छता आणि विविध सामाजिक सेवा दिल्या जात असल्याचं चित्र आहे. मात्र महानगरपालिकेकडून आवश्यक देखरेख आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना अशा संवेदनशील प्रकरणी त्रास देणे हा अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. कृष्णा घाटावरील कर्मचारी नेमके कुठे असतात? ठेकेदाराच्या कामकाजाची तपासणी कोण करणार? अंत्यविधी साहित्याच्या पुरवठ्यात अनियमितता होते आहे का? नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका कधी लक्ष देणार? जिवंत असताना सरकारी कार्यालयात रांगा, मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी रांगा, हा नेमका कोणता विषय?